यात पुढच्या बातमीकडे उत्तरेतील अनेक राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर, आसाम आणि गुजरात राज्यात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली। जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, तर रियासी, अखनूर, नौशेरा आणि उधमपूरमध्ये नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालंय। तर गुजरातच्या वलसाड आणि नवसारीत पावसानं थैमान घातलंय। शेकडो गाव पाण्याखाली गेले असून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहेत। त्यासोबतच आसाममध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या पूरस्थितीमुळे हाहाकार माजलाय। आतापर्यंत आसाममध्ये 50हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 24 तासांत तलासरी इथे सर्वाधिक 465 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या मुसळधार पावसाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही झाला असून मुंबई विद्यापीठाने पालघर जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान विभागानुसार दाहोद या परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र, हवेचा पट्टा आणि मोठ्या प्रमाणातील ढग निर्मितीमुळे पालघर जिल्ह्यात सातत्याने बाष्पयुक्त ढग तयार होत असून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरला असून विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। मात्र शेकडो गावांतील वीज पुरवठा अजूनही खंडित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना अजूनही मोठा पूर आला आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पालघर, ठाणे, रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मुसळधार पावसाची शक्यता पाहता घाटमाथ्यावरील नागरिक, पर्यटक आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत आहेत। तर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे। यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून। बब्बू, काय अधिकची अपडेट याबद्दल? आता मी उभा आहे गोदावरी नदीच्या काठावर। आपण बघू शकतो का गोदावरी नदीने जे आहे ते आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। पूर नाही तर महापूर आल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या शिरावरून पाणी पोचलेलं आहे आणि विशेष म्हणजे बरेच मंदिरं जे आहे नदीपात्रातले ते पाण्याखाली गेलेले आहे। रात्रीभर पावसाने धुमाकूळ घातला। जवळपास 134 मिलीमीटर 24 तासात पाऊस झालेला आहे। सध्या पावसाने थोडीफार विश्रांती घेतलेली आहे, मात्र अधूनमधून पाऊस होत आहे। जो गंगापूर धरण आहे तो जवळपास 97% भरलेला आहे। त्याच्यामुळे त्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। गंगापूर धरण भरल्यामुळे
जी पाणी टंचाई नाशिककरांवर होती किंवा पाणी कपातीची जी टांगती तलवार होती ती आता मिटलेली आहे. एका प्रकारे नागरिक चिंतामुक्त झालेले. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला विचार केला तर जवळपास 24 ठिकाणी जे आहे रस्ते, छोटे मोठे पूल हे पाण्याखाली गेलेले आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. निश्चितच बबू शेख, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.